हम्म. निविशा, हा तुला एक प्रश्न विचारतो. विचार. मला सांग, असा कोणता तारा आहे जे काही दिवस पृथ्वीवर राहतो, नंतर आकाशात निघून जातो? आकाशात निघून जाता हम्म. म्हातारा. निविशा, मला सांग, असं काय आहे जे 2 वेळेस फुकट भेटतात पण तिसऱ्यांदा पाहिजे असेल तर त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात? केस. नाही, तसंच काहीतरी आहे. विचार करून सांग. नाही माहित? मित्रांनो, तुम्ही सांगा, असं काय आहे? विशू, काय म्हणता निविशा? नेहमी तू विचारताना मला क्वेश्चन, हो, आता मी तुला विचारतो. विचार ना. काय विचारता? कॅमेऱ्याला मराठीत काय म्हणतात? लय अवघड प्रश्न विचारला. मित्रांनो, तुम्हाला माहित असला तर कमेंट करून नक्की सांगा. आलं ना? माणसुकी. माणुसकी. माणुसकी. माणूस माणूसला जोडू शकते ना असं. निविशा, काय? मला सांग, जगामध्ये अशी कोणती की आहे ज्याच्यामुळे माणसाला माणूस जोडू शकतो? माणसाकी. हं? माणुसकी. हा, माणुसकी. हा. बरोबर आहे. मला वाटलं येते का नाही काय माहिती. नाही, काऊन म्हणलं तर माणसाला जोडू शकते ना, दुसऱ्याला काही जोडू शकत नाही ना. त्याचा आन्सर माणुसकी आहे. मला वाटलं येते का नाही काय माहिती. करेक्ट सांगितलंय ना मी. हो ना. तू प्रश्न विचार मग. विशू आला का? हा, बोल ना. डबल घे. विशू, हा, बोल ना निविशा. तुला खूप मोठं मराठी येते. मोठं नाही, खूप जास्त येते मराठी. काय हो ना. म्हणतात? विशाल, तुला मराठी येते ना? विशू, काय म्हणतो निविशा? मला वेळ दाखवतो ना, मला मराठी येत नाही हो म्हणून. ना, तू तेलुगू आहे म्हणून तसंच म्हणतो मी तुला. मग तुला येते का मराठी? हो, मी तर महाराष्ट्रीयनच आहे ना, येते मला. खरंच? हो आता मी एक क्वेश्चन विचारतो, त्याचे आन्सर कर सांग. हो, सांगतो खरो खरो. ॲम्ब्युलन्सला मराठीत काय म्हणतात? अरे बापरे, ते तर घोरच केला. भूताची गाडी. मित्रांनो, काय आहे नक्की सांगा कमेंट करून आन्सर. ऍम्ब्युलन्सला मराठीत काय म्हणतात नाही समजत. म्हणून येत नाही तुला. मला उघड. तू तेलुगू आहे ना, साऊथ इंडिया. निविशा, हा, तुला नातेसंबंध समजतात ना? येते थोडं. मला सांग, तुझ्या नवऱ्याच्या सासूचं पोरग तुझं कोण लागते? तुम्हीच पडते ना, हसबंडच पडते ना. नवराच पडते ना. नवराच. तुझ्या नवऱ्याच्या सासूचं पोरग. हसबंडच पडते मग तूच आहे. पतीच म्हणतात ना, मग काय खरंच आहे ना? नक्की सांगा तुम्ही. निविशा, हा मला सांग, बुर्ज खलिफा हे कोणत्या देशात आहे? हा, बुर्ज खलिफा हे कोणत्या देशात आहे? दुबई. दुबई तर हे शहराचं नाव आहे ना, मी तुला देशाचं नाव विचारलं. बुर्ज खलिफा हे कोणत्या देशात आहे? दुबई जवळ गेली तू, पण आता ते शहराचं नाव आहे. मी तुला देशाचं नाव विचारलं. बुर्ज खलिफा हे कोणत्या देशात आहे? नाही माहित. मित्रांनो, तुम्ही सांगा, बुर्ज खलिफा हे कोणत्या देशात आहे? बुर्ज खलिफा. निविशा, हा, तुला एक प्रश्न विचारतो. विचार. मला सांग, 999 मध्ये 111 जोडला तर किती होते? 999 मध्ये 111 इझी आहे ना, सांग. 999 मध्ये 111. 111. नाही, 1011. तू सांग. नाही, 1011 बरोबर.
विचार कर, डबल काउंट कर. हो काउंटच केलं. केलं का? नाही बरोबरच आहे आन्सर. निविशा, हा? तुला एक प्रश्न विचारतो. विचार. मला सांग, एका रुमालाला 4 कॉर्नर असतात, हा त्याच्यातला एक कॉर्नर कट केला हा. तर रुमालाला किती कॉर्नर राहतील? 4च राहील ना. कट केलं तर ते रुमाल तर रुमालच राहणार आहे ना. मित्रांनो, तुम्ही सांगा याचा आन्सर काय आहे. निविशा, हा आता 26 जानेवारी येत आहे ना, हो. त्याच्यावर 2 शब्द बोल बरं. आमच्या झेंडाला वरी शेंद्री कलर असते, मधात पांढरा कलर असते, मग शिवट हिरवा कलर असते, काहून मधात हसायला लागली तू? अशोक चक्र असते आमच्या झेंडाला. असं का हसलेले तू? तू शाळेत आहे का? अरे ची तू सवय झाली स्कूल मध्ये राहून. तू पागल आहे. हॅपी रिपब्लिक डे. रिपब्लिक डे ना.